नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा कधीपर्यंत मिळणार आहे, हा हप्ता नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे, हप्ता 1500 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केलेलं होतं। दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। लाडकी बहीण योजनेतून जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत। त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत। दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागून आहे। फेब्रुवारी महिन्यात हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये। परंतु या महिन्याला हप्ता 25 तारखेपर्यंत म्हणजेच 25 फेब्रुवारी पर्यंत येऊ शकतो। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो। मागील 3 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात देण्यात येत आहे, त्यामुळे या महिन्यात देखील हप्ता हा शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो। फेब्रुवारी महिना हा साधारणतः 28 दिवसाचा आहे, त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेता महिना संपण्याच्या 4 ते 5 दिवस अगोदर हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊ शकतो। परंतु कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणती अधिकृत घोषणा ही शासनाकडून करण्यात आलेली नाहीये, पण महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा होऊ शकतात। साधारण 25 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत। आता आपण बघूया नेमके कोणत्या 5 लाख बहिणींचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत आणि यामागची कारण कोणकोणती होती। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत। याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। यामध्ये निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यात ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे सुद्धा अर्ज हे या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे। म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 5 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि येथून पुढे येणारे हप्ते सर्व बंद करण्यात आलेले आहेत। हीच महत्वाची अशी अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत ही होती। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।